नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात गव्हर्नमेंट MBBSसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहील ह्याच्याविषयी अगदी डिटेल्स मी सांगणार आहे। ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही नवीन विद्यार्थी किंवा पालक आपला हा व्हिडिओ पाहत असतील तर मी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला असे नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहायला मिळतील। तर प्रथम अगदी पूर्ण मी तुम्हाला 2026 एक्सपेक्टेड कट ऑफ पहिल्या राऊंडचा मी पूर्ण डिटेल्स सांगणार आहे। अगदी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सेकंड आणि थर्ड राऊंडचा सुद्धा किती गव्हर्नमेंटसाठी MBBS आपल्याला यावर्षी 2026मध्ये सीट पाहिजे असेल तर आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये कितीपर्यंत आपला हा कट ऑफ जाऊ शकतो, अगदी त्याला ऑल इंडिया रँक किती राहू शकते ह्याचे डिटेल्स सांगणार आहे। तर अगदी हे 2026चा डाटा ॲनालिसिस करून आम्ही कट ऑफ गव्हर्नमेंटचा मी हा काढलेला आहे। तर तुम्हाला मी प्रथम या व्हिडिओमध्ये गव्हर्नमेंटचं सांगणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। तर अगदी तुम्ही स्क्रीनची पाहू शकता, हे मी पूर्णपणे काढलेलं आहे। ते यामध्ये तुम्ही पाहाल तर अगदी इकडे मी तुम्हाला 2025चा ऑल इंडिया रँक आणि इथला हा 2025चा हा स्कोर किती आलेला आहे तो अगदी पूर्णपणे मी तुम्हाला इथं दाखवलेला आहे। आणि त्याचबरोबर 2026चा हा आपल्याला गव्हर्नमेंटचा पहिल्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहणार आहे ह्या वर्षी। खूप सारे तुम्ही व्हिडिओ पाहत असाल यूट्यूब चॅनलवरती की कट ऑफ हा खूप लो जाणार आहे, पण विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या राऊंडचा कट ऑफ एवढा खाली जाणार नाही, ही पण गोष्ट लक्षात घ्या। कारण त्याचे फॅक्ट्स पण मी सांगत आहे। खूप साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल की मॅडम 500 किंवा 505 किंवा 510ला सुद्धा पहिल्या राऊंडला हा कट ऑफ जाणार आहे, पण तसं नाही विद्यार्थी मित्रांनो। पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा नेहमी हायर साईडला आपल्याला पाहायला मिळत असतो। सेकंड आणि थर्ड राऊंडपर्यंत कितीपर्यंत खाली येऊ शकतो तेही अगदी तुम्हाला प्रिडिक्ट करून मी इथं स्क्रीनवरती दाखवणार आहे। तर तुम्ही अगदी प्रथम तुम्ही जनरल कॅटेगरीचे ते पाहू शकता। तर मी तर ऑल इंडिया रँक आणि स्कोर पण अगदी तुम्हाला इथं पहिल्या राऊंडचा मी दाखवत आहे। तर पहिल्या राऊंडचा हा कट ऑफ आपल्याला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटसाठी 530 एवढा हा राहू शकणार आहे। आणि तोच कट ऑफ अगदी आपल्याला जनरलचा दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये किती जाऊ शकतो, तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला 520 आणि तिसऱ्या राऊंड 510 पर्यंत हा जाण्याची शक्यता आहे। अगदी शेवटी स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये आपल्याला जर कट ऑफ पाहायला मिळालं तर त्या ठिकाणी आपल्याला 500+ पर्यंत सुद्धा हा कट ऑफ राहू शकणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। तर मी स्क्रीनवरती तुम्हाला अगदी पूर्णपणे मी तुम्हाला पहिल्या राऊंडचा हा कट ऑफ गव्हर्नमेंटचा सांगत आहे। त्यानंतर EWSचा सुद्धा अगदी कट ऑफ तुम्ही पाहू शकता। तर हे 510 पर्यंत आपल्याला गव्हर्नमेंटचा 2026 हा पहिल्या राऊंडचा कट ऑफ राहणार आहे। आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्ही 5 ते 10 मार्क मायनस करून गेलात तर तुम्ही अगदी सेकंड, थर्ड आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंडपर्यंत सुद्धा विद्यार्थी जाऊ शकणार आहेत, EWC विद्यार्थी। ओके। आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कट ऑफ आपल्याला किती राहणार आहे, तर इथं 528 एवढा हा कट ऑफ काढलेला आहे पहिल्या राऊंडचा। आणि ऑल इंडिया रँक पण तुम्ही पाहू शकता। तर त्यामध्ये तुम्ही अगदी 5 ते 10 मार्क तुम्ही खाली घेऊन चला, म्हणजे तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही OBCच्या कॅटेगरीसाठी। ओके। आणि त्यानंतर मी तर काढलेला आहे SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 515 पर्यंत हा पहिल्या राऊंडचा कट ऑफ राहणार आहे। त्यामध्ये सुद्धा तुम्ही आधी 10 मार्क खाली मायनस घेऊन केला, म्हणजे 10 मार्क तुम्ही खाली आला तरी सुद्धा तुम्हाला सेकंड राऊंड, थर्ड राऊंड आणि स्टे वॅकन्सी राऊंडपर्यंत सुद्धा SCBCचे विद्यार्थी राहू शकणार आहेत गव्हर्नमेंटसाठी। आणि त्यानंतर मी जो काढलेला आहे SC कॅटेगरीचा सुद्धा पहिल्या राऊंडचा हा कट ऑफ तुम्ही ते पाहू शकता। मी 445 एवढा काढलेला आहे, पण सेकंड राऊंड, थर्ड राऊंड आणि स्टे वॅकन्सी राऊंडपर्यंत सुद्धा हा कट ऑफ 430 ते 425 पर्यंत येण्याची शक्यता आहे। तर जे विद्यार्थी अगदी SC कॅटेगरीचे असतील त्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी 430, 425 एवढे मार्क्स असेल ते सुद्धा अगदी सेफ झोनमध्ये आहेत असं मला हरकत नाही। त्याही विद्यार्थ्यांना यावर्षी गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज मिळणार आहे। कारण तेही सांगते की कारण कट ऑफ आपल्याला थोडासा इथे कमी पाहायला मिळतो कॅटेगरीमध्ये, कारण नवीन कॉलेजेस येत आहे, तर त्यामुळे कॉलेजची संख्या पण वाढत आहे। त्यामुळे कॉलेजचा सीट्सची जी संख्या आहे तर प्रत्येक कॉलेजला 100 ते 150 एवढ्या सीट्स वाढत असल्यामुळे आपल्याला तिथे सीटची संख्या वाढलेली पाहायला मिळत आहे। आणि त्यानंतर जो मी इथं कट ऑफ काढलेला आहे तुम्ही ते पाहू शकता पूर्णपणे। तर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही ते पाहू शकता। 350 एवढा हा मी कट ऑफ काढलेला आहे फर्स्ट राऊंडचा। त्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी 10 मार्क कमी घेऊन चला तरी सुद्धा तुम्ही सेकंड, थर्ड आणि स्टे वॅकन्सी राऊंडपर्यंत सुद्धा विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत। म्हणजे जवळजवळ 340 किंवा 335 पर्यंत आलात तरी सुद्धा तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत गव्हर्नमेंट MBBSसाठी। आणि त्यानंतर जो काढलेला आहे मी VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही 495 याच्यामध्ये सुद्धा 10 महिने मायनस केलं तरी पण सेकंड, थर्ड आणि स्टे वॅकन्सीपर्यंत येऊ शकता।
त्यानंतर NTB सुद्धा अगदी तुम्हाला 470चा हा मी पहिल्या राऊंडचा कट ऑफ काढलेला आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्ही 5 ते 10 मार्क मायनस करून चला, म्हणजे तुम्ही स्टे वॅकन्सी म्हणजे लास्ट राऊंडपर्यंत तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत. आणि NTC सुद्धा तुम्ही पाहू शकता तर 520 एवढा हा कट ऑफ काढलेला आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्ही 5 ते 10 मार्क मायनस करून चला, म्हणजे तुम्ही शेवटच्या राऊंडपर्यंत सेफ झोनमध्ये आहेत. आणि NTDच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 525 एवढा हा मी पहिल्या राऊंडचा कट ऑफ काढलेला आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्ही 10 मार्क मायनस करून चला, म्हणजे तुम्ही अगदी स्टे वॅकन्सी राऊंडपर्यंत तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी मी तुम्हाला स्क्रीनवरती मी माझा नंबर इथं दाखवतच आहे. तर काही डाऊट्स असेल तर एनी टाईम कॉल मेसेज करून मला तुम्ही डिटेल्स विचारू शकता. आणि ज्याही विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये सुद्धा यायचं असेल तर तेही विद्यार्थी अगदी पेड काउन्सिलिंगमध्ये येऊन अगदी तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला अगदी पूर्णपणे हे डाटा ॲनालिसिस करून पूर्णपणे मी इथं काढलेलं आहे की 2026चा आपल्याला कट ऑफ किती जाऊ शकतो पहिल्या राऊंडचा. आणि त्यामध्ये आपल्याला 5 ते 10 मार्क कमी करत गेले तरीसुद्धा आपण अगदी सेकंड, थर्ड आणि स्टे वॅकन्सीपर्यंत नक्कीच आपण गव्हर्नमेंटसाठी तिथे आपल्याला सीट मिळू शकते. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी पेड काउन्सिलमध्ये यायचं असेल तरी मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी नंबर स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची डेली अपडेट्स पाहू शकता. नवीन असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये पुढचे व्हिडिओ पण तुम्हाला पाहता येतील. तर नेक्स्ट व्हिडिओ मी माझा सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटचा अगदी 2026चा किती एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकणार आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये सांगणार आहे. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.